नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी. आज 31 डिसेंबर अर्थातच उद्या नवीन वर्ष, नवीन पहाट, नवा सूर्योदय, नवीन गोष्टी, नवं आयुष्य. नवं आयुष्य म्हटल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की काय एक दिवस बदलल्याने काय आपल्या आयुष्यात असा फरक पडणार आहे? जुनंच तर आपण आहोत, जुनंच तर आयुष्य आहे. पण असं नसतं. प्रत्येक दिवसागणिक आपण नवीन-नवीन होत जात असतो. कारण प्रत्येक दिवसागणिक आपल्यामध्ये विचारांचा काहीतरी बदल झालेला असतो, प्रगल्भता वाढलेली असते, एखादी गोष्ट समजलेली असते, उमगलेली असते आणि त्याच्यामुळे ह्या नवीन दिवसाचं, नवीन वर्षाचं ह्या नव्या विचारासह आपण स्वागत करायचं आहे आणि त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा आधीच देण्यासाठी मी आज आलेली आहे. तर नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप जास्त शुभेच्छा. तरुण वर्गासाठी एक असं सांगता येईल की डीजे मोठमोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात करून 31 डिसेंबरचा आनंद शक्यतो साजरा करू नका. आनंदच घ्यायचा आहे तर तुम्ही लहान म्युझिक तुम्ही डान्स करून घेऊ नका असं मी अजिबातच म्हणत नाहीये. तर तुम्ही ते जरूर घ्या. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. आयुष्य हे फुल्लीएस्ट जगता आलं पाहिजे. फुल्लीएस्ट म्हणजे काय, मला जे पाहिजे ते करता आलं पाहिजे, पण म्हणून मनमानी नाही. ह्यातली एक जी ही बारीकशी रेषा आहे ती आपल्याला समजली पाहिजे. त्यामुळे तुम्ही डान्स करा, मनसोक्त नाचा, भरपूर खा, प्या, एन्जॉय करा. पण मागच्या वर्षभरामध्ये मी काय केलं, काय चांगलं केलं, माझ्या हातून काय वाईट घडलं. माणूस म्हटलं की चांगलं वाईट दोन्ही गोष्टी घडणार आहेत. मी सगळं चांगलं केलं असं होत नसतं. त्यामुळे थोडा वेळ शांतपणे बसून मागच्या वर्षभरामध्ये माझ्याकडून काय चुका झालेल्या आहेत हे जरूर तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये ह्या चुका आपल्याकडून होणार नाहीत. आणि जर खूप काही छान केलं असेल तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. आपण आपली पाठ थोपटलीच पाहिजे की मी हे खूप छान केलेलं आहे आणि आपण ते कंटिन्यू करायचं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षासाठीचा आपण संकल्प हा विषय तर हास्यास्पद झालेला आहे की आपण ठरवतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. त्यामुळे फक्त आनंदात राहायचं एवढाच एक आपला संकल्प आपण करूयात की पुढच्या वर्षभरात मी आनंदी राहणार आहे आणि माझ्यामुळे सगळ्यांना कसा आनंद मिळेल ह्याचा मी विचार करणार आहे. आजच्या दिवशी आवर्जून सगळ्यांना फोन करा. जे तुमच्या आयुष्यात मॅटर करतात अशा माणसांना एकदा जरूर बोला. फक्त व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर, सोशल मीडियावरती शुभेच्छा देण्यापेक्षा, ज्यांना आपण ओळखत नाही अशा लोकांना फक्त शुभेच्छा देण्यापेक्षा, ज्यांना आपण ओळखतो आणि जी लोक आपल्या आयुष्यामध्ये मॅटर करतात अशा सगळ्या माणसांना फोन करा, व्हिडिओ कॉल करा आणि अशा सगळ्या माणसांशी बोला. त्यामुळे पुढचं आयुष्य जे आहे तर ह्या सगळ्यांची पॉझिटिव्हिटी तुम्हाला लागणार आहे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.